हाय, हॅलो, नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. देवशनी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजची पहाटेची शासकीय महापूजा विठोबाची. आता आपण थोडे लाईव्ह ग्लिम्स बघूया. तुम्ही पण दर्शनाचा लाभ घ्या.
आज फराळाला मस्त साबुदाण्याची खिचडी केली होती. आमच्या पद्धतीने कशी करतात ते सांगते. भिजलेला साबुदाणा मस्त असा परातीत काढून घेतला. त्याच्यावर दाण्याचं कूट, साखर, मीठ टाकून घ्यायचंय. आणि तिकडे बटाटे उकडून घेतले 4, त्यांच्या फोडी करून ठेवल्या. आता मीठ टाकलंय. हे सगळं आधीच मिक्स करून ठेवलं ना की सोपं पडतं. आता मस्त फोडणी करायची साजूक तुपाची. साजूक तुपात आता भरपूर सारं आपल्याला जिरं आणि बारीक चिरलेल्या 5-6 मिरच्या घेतल्या. जिरं चांगलं आता आपल्याला फुटू द्यायचंय. जिराचं तडतडलं छान की बारीक चिरलेल्या मिरच्या टाकायच्या. मिरच्या छान परतून घ्यायच्या तुपामध्ये, म्हणजे त्यांची चव छान उतरते. आणि मग उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे, ते पण छान परतून घ्यायचे. आणि नंतर आपण सगळं कालवून ठेवलेला साबुदाणा आहे तो त्यात टाकून घ्यायचा आहे. दाण्याचं कूट, मीठ, साखर टाकलेला साबुदाणा. आणि सगळं मस्त छान परतून घ्यायचं आहे आता आपल्याला. आणि सगळं मस्त परतून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला दुधाचा शिपका द्यायचा आहे. किंचितसं दूध टाकायचं, म्हणजे छान मऊसूत होते खिचडी. हे पहा. आता पुन्हा सगळं हलवून घ्यायचं आणि छान वाफ द्यायला ठेवून द्यायचं आपल्याला. एक 10 मिनिटं मस्त दडपून वाफ द्यायची. खिचडी मस्त मोकळी मोकळी. या तुम्ही पण फराळाला मस्तपैकी. हाय, हॅलो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. देवशयनी आषाढ एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. देवशयनी एकादशी का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच लोकांना माहिती पण असेल. ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगते की आजच्या दिवशी आषाढ शुद्ध एकादशीला श्री विष्णू क्षीरसागरात शेषनागावर 4 महिने योग निद्रा घेतात. तर या 4 महिन्यामध्ये गृहप्रवेश, शुभकार्यही टाळतात. या 4 महिन्यात नसतंच करायची. फक्त या 4 महिन्यात मस्त देवभक्ती करायची, नामस्मरण, नंतर आपण दानधर्म करायचं.
ह्याच्यामध्ये 4 महिने आपण देवाची सेवा व्रत ह्यामध्ये हे घालवतात. आणि जेव्हा प्रबोधिनी एकादशी येते त्या दिवशी महाविष्णूंची चिरनिद्रा पुन्हा जागृत होते आणि तेव्हा चातुर्मास संपतो. आणि मग या दोन्ही एकादशींना खूप महत्त्व आहे. आणि आजची जी एकादशी आहे तिचे वारकरी लोकांमध्ये विशेष स्थान आहे. महाराष्ट्रामध्ये आज लाखो वारकरी पंढरपूरला विठोबांचे दर्शन घेतात. त्यांची वारीची संपन्नता होते तिथे. आज लाखो भक्त वारकरी तिथे देवाचे दर्शन घेत आहे. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम या मस्त आनंदा गजरामध्ये आज पंढरपूर दणाणून गेलेलं आहे. शासकीय महापूजा सकाळी सुंदर पार पडली. त्याचे पण मी ग्लिम्स तुमच्याबरोबर शेअर केले आहेत. देवाचं हाजीर रूप किती सुंदर दिसत होतं ना. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व खूप आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र करत विष्णूची आणि शंकरांची आज मनोभावे पूजा केल्यास त्याचे खूप छान पुण्य मिळते असे म्हणतात. आणि आपण सर्वजण आज उपवास पण करतो. तर हे चातुर्मासाचे 4 महिने यासाठीच असतात की हा केवळ एक आजपासून सुरू होणार जो चातुर्मास हा केवळ सण नसून एक आपला निरंतर देवाचं व्रत वैकल्य करायचं, देवाचं नामस्मरण करत घालवायचे, दानधर्म भरपूर करायचे या काळामध्ये, असे त्याचे भरपूर असे महत्त्व आहे. तर त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज सकाळचा मेनू तर मी तुमच्याबरोबर शेअर केलाच होता. मस्त साधी आपली छान साबुदाण्याची मोकळी अशी खिचडी, दही, केळ, वेफर्स असं सगळ्यांनी खाल्लं. आणि संध्याकाळी आता आम्ही स्पेशल बटाट्याचा शिरा बनवत आहोत. तर ती रेसिपी पण मी आता तुमच्याबरोबर शेअर करते. उपासाला पण चालते आणि एरवी पण तुम्हाला काही गोड खायची इच्छा झाली तर इन्स्टंट झटपट होणारा बटाट्याचा शिरा पण तुम्ही करून बघू शकता. तर चला आता आपण मस्त रेसिपी करूया. बटाट्याचा शिरा करण्यासाठी आता आपण बटाटे उकडून घ्यायचे. 6 बटाटे घेतले होते. मस्त त्याच्या 6-7 विसल घेऊन छान एकजीव शिजवून घेतलेत. आता गार झाल्यावर त्याचे असे सालं काढून आपल्याला स्मॅशरने असे एकजीव छान असं मॅश करून घ्यायचं आहे त्याला छान. किंवा तुम्ही किसणीने किसला बटाटा तरी चालेल. आपल्याला गाठी राहायला नको असे कुठे, एकसारखा पाहिजे बटाटा छान एकजीव. एक एक करून सगळं अगदी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता एका कढईत साजूक तूप घेतलंय 5-6 चमचे छान. आणि त्यात आपल्याला आता हा घोटून घेतलेला बटाटा सगळा तुपात टाकून घ्यायचा आहे आणि मस्त परतायचं आहे आता आपल्याला त्याला. मंद गॅसवर आपल्याला जवळजवळ आता 10-15 मिनटं तरी असं आपल्याला परतत राहायचं आहे. इकडे मी केसरचं दूध तयार करून ठेवले. दुधामध्ये केसर टाकून ठेवले. साधारण 1 वाटी दूध घेतले. ते आता परतत असतानाच आपल्याला दूध पण केसर टाकलेलं त्यात टाकून घ्यायचं आहे आणि परतत राहायचं आहे पुन्हा आपल्याला. गॅस कमीच ठेवायचा आहे. आता पुन्हा घट्टसर होतं मिश्रण. आता आपल्याला जायफळ आणि वेलची मिक्स केलेली पूड टाकायची आणि साखर पण टाकून घ्यायची. साखर आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जायफळ आणि वेलची पूडने पण एक अत्यंत सुंदर स्वाद येतो. शिवाय केशर पण आपण टाकलेले दुधात, एकदम सुंदर लागतं. आणि या स्टेजला तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असेल तर तेही टाकून घ्या. आमच्याकडे ड्रायफ्रूट एवढे आवडत नाही त्यामुळे आम्ही टाकले नाही. आता पुन्हा परतत राहायचं आहे आपल्याला. गॅस कमीच ठेवायचा आहे. आलटून पालटून आम्ही दोघी परतत होतो. हळूहळू मिश्रण आता पुन्हा घट्ट व्हायला लागतं. तिथे मात्र कंटिन्यूस उभं राहायला पाहिजे. ते
कढईच्या जवळ तिथे सोडून जाता कामा नये, नाही तर खाली लागू शकतो. आणि गॅस थोडा मोठा केला तरी चालेल या स्टेजला. फक्त तिथे कंटिन्यूस उभं राहायचं आणि चटकायला लागतं, ते अंगावर उडतं, तिथे जरा काळजी घ्या. आता ही शेवटची स्टेज आहे. थोडा गॅस मोठा करून मी व्यवस्थित करून घेतलं होतं. हळूहळू आता बाजूने तूप सुटायला पण सुरुवात होते. आता मिश्रण घट्ट होऊ लागले. बाजूने आता कडेने सुटायला लागलाय बघा शिरा. हळूहळू त्याचा घट्ट गोळा तयार होतो. आता जसं जसं ते शिजतं तसं. बटाटा चांगला भाजला गेला ना तुपात की खूप सुंदर चव येते. आता थोडे मनुके टाकून घेतले. कढईपासून आता सुटायला लागला आपला, म्हणजे शिरा तयार होत आला आपला. आता शिरा रेडी आपला. हे पहा असा छान घट्ट गोळा सुटून यायला लागला कढईतून. आता गॅस बंद करून टाकलाय. शिरा रेडी झालाय आपला. आता मस्त त्याला आपण वाढून घेऊया. वाटीने छान दूध पाडून हे पहा नैवेद्यासाठी असा छान तयार केला आहे ना. किती सुंदर तयार झालाय. केशरी दिसतंय, मनुके, आणि चवीलाही अप्रतिम मिळाला होता. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. असाच रताळ्याचा पण शिरा करतात, बटाट्याचा शिरा पण आम्ही नेहमी करत असतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. सो फ्रेंड्स, आजचा आमचा हा धार्मिक असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? एक छान रेसिपी पण शेअर केल्या तुमच्याबरोबर. नक्की करून बघा. उपासाला पण छान. आणि हा बटाटा शिरा तुम्ही एरवी पण असा करून खाऊ शकता. इन्स्टंट होतं, 1-15 मिनटात काफी होऊन जातो. आवडला का तुला? हो, खूप टेस्टी झाला होता आणि छान गोड चव आली होती. जास्त गोड पण नाही आणि मस्त झाला होता. आणि वेलची जायफळ पूड टाकली ना त्याचा पण हो, छान झालं. आम्ही नेहमी करत होतो पहिले नाशिकला हो. म्हणजे मी रताळ्याचा शिरा खाल्ला होता, पण बटाट्याचा शिरा मी पहिल्यांदा खाल्ला. सेम. हां, चला तुम्ही पण आज छान आषाढी एकादशी साजरी केली असेल ना. तुम्ही काय वेगळं स्पेशल केलं आहे कॉमेंटद्वारे आमच्याशी बोलत जा, आम्हाला छान वाटेल. आणि दरवर्षी आम्ही आषाढी एकादशीला विठोबरायाचे छान अभिषेक आणि रखुमाईची पण आम्ही अभिषेक आरती सगळं बघत असतो. त्याच्याशिवाय आषाढी एकादशी आहे असं वाटतच नाही, पूर्णच होत नाही. छान वाटतं ते सगळी पूजा बघायला. शासकीय महापूजा आम्ही टीव्हीवर यूट्यूबवर लावून पूर्ण बघितली. खूप बरं वाटलं. दुपारी एकदम छान वाटलं. आधी तर आई लाईव्ह बघायची पूजा, पण आता तब्येत बरी नसल्याने रात्री 2:30ला मी जागून बघायची. मला इतकं आवडायचं. हो, पण आता शक्य नाही एवढं जागरण. मग आम्ही उठल्यानंतर यूट्यूबला लाईव्ह बघितलं. नंतर परत पुन्हा प्रक्षेपण असतं ना, ते बघितलं मग आम्ही. चला, माझा हा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.